झाली, अनेक आरोप झाले, काय सांगाल? मी बघितलं काल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता वगुलकर यांनी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासदादा पाटील यांनी गडकरी साहेबांकडे मागणी केली लॉजिस्टिक पार्कची. फक्त मागणी केली तर यांचं पोटदुखी सुरू झाली. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये एखादा प्रोजेक्ट यावा ही जर मागणी केली त्याच्यामध्ये चुकीचं काय? जर यांची लगेच पोटदुखी चालू झाली, राणा पाटलांनी यांना सांगितलं की पत्रकार परिषद घ्या, लगे यांनी घेतली. म्हणजे यांना त्या गोष्टीतला काही गण नसताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. खरं तर दत्ताभाऊला माझं आव्हान आहे की त्यांचे नेते राणा पाटील यांनी आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये ते राज्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी व्हिडिओकॉन कारखाना असेल, मोपेड कारखाना असेल, मोजरबिअर असेल, एरंडी मोगली एरंडीपासून त्यांनी तेल निर्मिती असेल, सुतमिल असेल, लगला आपल्या हातलादेवी पैसे त्यांनी एक वॉटर पार्क केला होता. हे प्रोजेक्ट किती चालू आहे सध्या आणि किती नाहीत याच्यावरती अभ्यास करून त्यांनी सविस्तर अशी पत्रकार परिषद घ्यावी अशी त्यांना माझी विनंती आहे. आणि लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यामध्ये यावे आणि एका व्यवसाय यावा ही मागणी करत असतील गडकरी साहेबाकडे, तर गडकरी साहेबांना ही जर मागणी चुकीची वाटली असती तर गडकरी साहेबांनी राज्य सरकारकडून ते प्रस्ताव मागवला नसता. म्हणजे याचा अर्थ असा असेल की आरोप फक्त आमच्यावर करायचे. खरं तर त्यांना दत्ताभाऊला असं वाटत असेल की बहुतेक गडकरी साहेबांनाच काही कळत नसेल म्हणून त्यांनी आरोप केले असते. 2.5 वर्षाचं ते विचारत आहेत की 2.5 वर्ष जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही काय या गोष्टी केल्या नाहीत किंवा त्या या गोष्टी जेव्हा का झाल्या नाहीत, त्याच्यावरती आपलं उत्तर काय की 2.5 वर्षात बघा आपण काय की केलं? ज्यावेळेस सरकार बदललं या राज्यातलं तर फक्त स्थगिती देण्याचं काम महायुती सरकार करत आहे. शहरामधील 140 कोटी रस्त्याचा विषय असेल, जिल्हा नियोजन समितीमध्ये खुद्द पालकमंत्र्यांनी सांगितलंय की राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून जिल्हा नियोजन समितीचा निधी स्थगित झाला. म्हणजे आतापर्यंत बघा तुम्ही 5,000 कोटी आणले म्हणजे राणा पाटलांनी. कुठे गेले ते 5,000 कोटी? स्वतःचा सत्कार स्वतः करून घेणारा एकमेव नेता असलं महाराष्ट्रामध्ये, ते 5,000 कोटी कुठे गेले? एक साधी पित्ताची गोळी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेला अक्षय नाईकवाडी म्हणून कार्यकर्ता होता, त्याला ॲडमिट केलं होतं, एक पित्ताची गोळी मिळाली नाही आणि यांनी स्वतः सांगितलं की 5,000 कोटी जिल्ह्याला आणले. मग कुठे गेले ते 5,000 कोटी?